छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपला 57 जागा मिळाल्या आणि त्यानंतर त्या पाठोपाठ म्हणजे MIMला 33 जागा मिळाल्या आणि MIM आता जिल्हा परिषद निवडणूकही लढवणार आणि याबाबतीतच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ, MIM आता जिल्हा परिषदच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. भाजप म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? हे मुंगेरीलालचे हसीन सपने आहे. आमच्या मराठीत एक म्हण आहे की सरड्याची धाव कुपाटीपर्यंत. त्यांनी आता त्यांचे संभाजीनगरमध्ये हिंदू मत विभाजनाचा संधी घेत फायदा घेत त्यांनी कुत्र्याच्या छत्र्यासारखे ते उगले. आम्ही या 5 वर्षात या सगळ्या कुत्र्याच्या छत्र्या छाटून टाकू आणि अजून जर उगत असतील तर त्या इम्पोर्ट करून हैदराबादला पाठवून देऊ. परंतु आज ते मुलाखती घेत आहेत. जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, या पदासाठी म्हणजे उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. खरं सांगितलं ना मी की MIMने फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मत विभाजनाचा फायदा घेतला आणि या संभाजीनगरच्या बाहेर ते कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकत नाही. हंगाम असतो कुत्र्याच्या छत्र्याचा, तसा MIMचा हा हंगाम आहे. या छत्र्या कधी निघून जातील पताही लागणार नाही. कसं रोखणार आहेत तुम्ही जायला? निश्चितच या 5 वर्षामध्ये या ज्या खऱ्या अर्थाने हिंदूच्या मताचा फायदा घेत या उगवल्या छत्र्या, या छत्र्या आम्ही सगळ्या नायनाट करू 5 वर्षाच्या कार्यक्रमात. आणि जे खरे राष्ट्रीय धारावातले मुस्लिम आहे तेही भारतीय जनता पार्टीकडे मतदान करतील हे तुम्हाला या 5 वर्षात कळेल. महापालिकेचा विषय आहे. तुम्हाला एक मत कमी पडतंय. 57 जागा तुमच्या निवडून आल्या आहेत. बहुमतासाठी 58 लागणार आहेत. एका मताची तडजोड कशी करणार आहे? शिवसेनेला सोबत घेणार आहेत का इतर कोणी संपर्कात आहेत तुमच्या? खरं तर भारतीय जनता पार्टीनं या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 नंबरचं बहुमत मिळालं आणि त्यामुळे 1 नंबरचा पक्ष असल्यामुळं बरेच उमेदवार आमच्याशी संपर्कात आहे. निश्चितपणे आमची संख्या झालेली आहे आणि आम्ही महायुतीतच, मी मागेही म्हणलो होतो की भारतीय जनता पार्टीचा महायुतीतच महापौर बनेल आणि आमची युती कायम राहत हा महापौर भारतीय जनता पार्टीचा बनेल. शिवसेनेला सोबत घेणार आहेत? शिवसेनेला बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल. काही अटी, नियम, शर्त काही अटी नाही आहे त्यांच्याही. ते बिनशर्त आमच्याबरोबर येणार आहे आणि त्यामुळे आम्ही युतीने हा महापौर घडवणार आहोत निश्चितपणे. त्यांना काय भेटणार आहे? हे बघा, हे वरची पक्षश्रेष्ठी ठरवतील, परंतु निश्चित महापौर युतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा राहील. नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर. त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही की शिवसेनेला काय भेटणार आहे, परंतु महापौर हा महायुतीचा होईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.